जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम. समास 10वा माया निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 14वा अखंड ध्याननाम. या अखंड ध्यानामध्ये समास 10वा माया निरूपण. आपण अगोदरच्या समासामध्ये शाश्वत अशाश्वत आपण श्रवण केलंय. आता समर्थांनी मायावरती निरूपण केलेलं आहे. आता माया म्हणजे नेमकी काय? माया म्हणजे मिथ्या. जी गोष्ट खरी नाही आहे ती खरी भासते त्याला माया म्हटलेलं आहे, त्याला मिथ्या म्हटलेलं आहे. त्याच्यावरती समर्थांनी निरूपण केलेलं आहे. जी वस्तू खरी नाही तीच खरी भासते. जसं की दोरीवर साप दिसतो पण तो खरा साप नसतो, ते त्या जागेचे स्वरूप आहे. मायेचं कार्य काय असतं? माया परमेश्वराच्या अधीन असून ती जग निर्माण करते आणि पालन करते आणि त्याचा नाशही होतो. ती माया आहे. हे आपले शरीर हे माया आहे, अनादी आहे, सुरुवातीपासून आलेली आहे. ती त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तम यापासून झालेली आहे. आणि माया अविद्या अज्ञान मोह भ्रम हे सर्व निर्माण करते. म्हणून मायेपासून समोर सांगतात या मायेमध्ये न अडकता आपल्याला या इथून सुटायचं आहे. जीव मायाच्या अधीन होऊन देहाभिमान करतो. माया शरीर आहे, मी अमुक आहे, मी मोठा राजा आहे, आपल्याला अहंकार येतो. माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं, मी अमुक आहे, मी तमुक आहे, अशी खोटी ओळख ही माया देते. या शरीराचं नाव आहे, अमुक अमुक नाव असेल इथे मला ओळखतात, या शरीराचं नाव आहे, हे मायेचं नाव आहे. एकदा जर त्याच्यात अंतरीचा अंतरात्मा गेला तर त्या मायेला काही किंमत उरत नाही. माया म्हणजे ब्रह्मरूपी अविष्कार आणि सर्व कार्य करतात ती देवच कार्य करतात, देवाच्या इच्छेने कार्य करते. म्हणून तिच्यामुळेच जीव संसारात गुंतवते. पण ज्याला आत्मज्ञान मिळतं त्याच्यासाठी माया अस्तित्वात राहत नाही. माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी ते नासे. माया सत्य वाटे परी मिथ्या असे, निरंतर. समोर सांगतात माया दिसे परी नासे. माया दिसतंय, आपले शरीर दिसतंय, झाड फळ फुलं पक्षी वस्तू सर्व दिसत आहेत, हे माया आहे. जी नाश पावणारी आहे ती माया आहे, ती दिसते. आणि पुढे इथे दिलंय परी नासे. नासे म्हणजे खराब होणे नाही, नासे म्हणजे न असे, न दिसे नासे असं समर्थन दिले. माया दिसे परी नासे आणि वस्तू न दिसे परी ते असे. म्हणजे माया दिसते पण नाश पावते, पण परब्रह्म तर वस्तू म्हणजे इथे समर्थांनी परब्रह्म म्हणून सांगितलेलं आहे. वस्तू न दिसे परी ते न नासे, म्हणजे वस्तू म्हणजे परब्रह्म. परब्रह्म दिसून येत नाही पण ते आपल्याला जाणतं. ते नाशही पावत नाही, ते अविनाशी आहेत. समर्थ सांगतात माया सत्य वाटते परी मिथ्या असे. म्हणजे माया आपल्याला सत्य वाटते, खरं वाटते, पण ती मिथ्या आहे, खोटी आहे. त्यामध्ये अडकू नका. आणि हे निरंतर चालू आहे. सत्ययुगापासून आता कलियुगापर्यंत जशी पृथ्वीची निर्मिती झाली आहे, जगाची निर्मिती झाली आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत निरंतर चालूच आहे. आपण या मायेमध्ये गुंतून जातोय. समजतं या मायेमध्ये गुंतून नका. करंटा पडूनी उताना
करी नाना परी कल्पना, परी ते काहीच घडेना, तैसी माया. समर्थ सांगतात, करंटा पडोनी उताना. म्हणजे एखादा भाग्यहीन माणूस काहीच जर कामधंदा न करता, उद्योग न करता असं उताना जर पडून असेल आणि तो त्याच्या मनामध्ये काही कल्पना करत असेल, स्वप्न पाहत असेल, मी असं करेन, मी बंगला घेईन, गाडी घेईन, माझी प्रॉपर्टी असेल, एवढी एवढी असेल, आणि जर काही काम न करता नुसतं जर मिथ्या स्वप्न बघत असेल, तर समर्थ सांगतात ते काहीच घडणार नाही. ही सर्व माया आहे. तुम्ही मनामध्ये म्हणजे तुम्ही झोपेत असताना किंवा जागे असताना, काम न करताना मनामध्ये जर तुमच्या कल्पना येत असतील, स्वप्न येत असतील, तर मी आज इथे घरात आहे, आपलं मन चंचल आहे, मन स्थिर नाही आहे. आज घरात असून आपण अमेरिकेचा विचार करतो. मी आता अमेरिकेला आहे, मी आफ्रिकेला आहे, जर्मनीला आहे, स्पेनमध्ये आहे, माझे मित्र गेले आहेत, मला पण जायला पाहिजे. हे सर्व माया आहे, मायेचा खेळ आहे. हे सर्व आपल्याला खरं वाटतात, पण आपण जर काही मेहनत केली नाही तर आपण कुठेही आपल्याला काहीच मिळू शकत नाही. समज सांगतात, परी ते काहीच घडे ना, तैसी माया. द्रव्यधारेचे स्वप्न वैभव, नाना विळासे हाव भाव, क्षणिक वाटे परी भाव, तैसी माया. म्हणजे द्रव्यधारेचे स्वप्न वैभव. द्रव्यधारा म्हणजे द्रव्य म्हणजे पैसा पाणी, आणि दारे म्हणजे स्त्री. स्वप्नात जर आपल्याला काही पैसा अडका संपत्ती दिसत असेल, स्त्री दिसत असेल, त्यांचे कितीही वैभव, कितीही हावभाव, नाद विलास आदी दिसत असतील, तर ते सर्व क्षणभंगूर आहे. म्हणजे स्वप्न असंपर्यंत ते खरं आहे, खरं वाटतं, पण ते वास्तविक मिथ्या आहे, खोटी आहे. आणि माया तशीच आहे. आपल्या जर स्वप्नामध्ये जर आपल्याला पैसा दिसत असेल, स्त्रीचा मोह आवरत नसेल, हे सर्व मिथ्या आहे. गगनी गंधर्व नगरे, दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे, तैसी माया. म्हणजे समज सांगतात, आकाशात नाना प्रकारची नाना रूपे आहेत, नाना विकारांनी भरलेले आहेत, गंधर्व नगरे आहेत, पण तो आभास आहे, आभास असतो, क्षणभंगूर असतो. आणि तशीच माया आहे, ती माया जाणावी. लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची, मिथ्या प्रचिती तेथीची, तैसी माया. म्हणजे लक्ष्मी राये विनोदाची, म्हणजे बहुरूप्याची लक्ष्मी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा ती खरी वाटते, पण तीच लक्ष्मी, त्याची लक्ष्मी वैभव जसे मिथ्या असते तशी ती मिथ्या जाणावी. दस्याचे सुवर्णाचे लाटे, दुसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे, परी सर्वत्र रहाटे, तैसी माया. म्हणजे दसऱ्याचे सुवर्णाचं आपण जे पान वाटतो त्यावेळी जे लोक मान्य करतात ते वास्तविक काटं असतात, पण ती खरं मानून लोक व्यवहार चालवतात. आपण दसऱ्याला जी पानं वाटतो ही खोटी आहेत, पण आपण ती प्रथा जपतोय. ती वास्तविक आपल्याला सोनं वाटतं, पण ती माया आहे. मेल्याचा मोह छाव करणे, सतीचे वैभव वाढविणे, मसने जाऊने रुदन करणे, तैसी माया. म्हणजे मेल्याचा मोहछाव करणे म्हणजे मेलेल्या माणसा निमित्त त्याचं महोत्सव करणे, साजरी करणे, सतीचे वैभव वाढवणे आणि स्मशानात जाऊन रडणे, त्याप्रमाणे माया जाणावी. हे सर्व मायेचा खेळ आहे. एकदा की माणूस मेला की त्याच्या अंत्यसंस्कार होतपर्यंत महोत्सव करत राहतात, विधी करत राहतात. जिथपर्यंत त्यांनी वैभव वाढवलेला आहे, जिथपर्यंत लोकांची काळजी त्यांनी घेतलेली आहे, तिथपर्यंतच लोक रडतात. त्याप्रमाणे
हळूहळू परत विसरून दररोज जे रुटीन आहे तेच काम करतात, हळूहळू विसरून जातात. आणि हे सर्व मायेचं काम आहे. राखेस म्हणती लक्ष्मी, दुसरी भरोदार लक्ष्मी, तिसरी नाम मात्र लक्ष्मी, तैसी माया. समोर सांगतात इथे 3 लक्ष्मीची नावं जे ठेवलेल्या स्त्रीला लक्ष्मी म्हणतात. जी राखलेली आहे, ठेवलेली आहे ती लक्ष्मी. तसेच भागेदोरीला म्हणजे जिचा गर्भपात थांबवणारी मंत्रित दोरी आहे तिला दुसरी लक्ष्मी म्हटलेली आहे. आणि तिसरी जी आहे ती स्त्री नावाची लक्ष्मी जी माया आहे. मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेर हिंडे घरोघरी, तैसी माया. म्हणजे मुळात जी स्त्री बालविधवा आहे, जिचा बालपणामध्ये विवाह होऊन जी विधवा आहे तिचं नाव मात्र जन्मसावित्री असावे. ज्याचे नाव कुबेर आहे पण त्याने दारोदारी भिक्षा मागत हिंडावे ही सर्व माया आहे. जर तो भिक्षा मागत असेल तर त्याचं नाव कुबेर असून जो भीक मागत असेल तर ही सर्व माया आहे. दशावतारातील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा, नदी नामे पियुष्णा, तैसी माया. म्हणजे समोर सांगतात जसं दशावतारी नाटकामध्ये कृष्णाचं काम करणारा नाटकात द्रौपदीला वस्त्र पुरवतो आणि खेळ संपल्यावर तर कुणी आपल्याला जुनेपण वस्त्र तरी द्यावे अशी आशा करत असतो. पण हे सर्व थोडेसे, हे सर्व माया आहे. ते नाटकामध्येच होऊ शकतं, खरोखर होऊ शकत नाही. जसं थोडंसं पाणी असणाऱ्या नदीमध्ये मात्र पियुष्णा म्हणजे अमृताची नदी असावी अशी ती माया आहे. बहुरूपातील रामदेव राम, ग्रामस्था पुढे दाखवी हौभाव, का महाराज म्हणून लाघव, तैसी माया. म्हणजे बहुरूपांच्या खेळात एखादा रामदेवराव म्हणजे श्रीमंत रंगाचं बद्दल सोंग घेऊन लोकांपुढे हावभाव करून नंतर लोकांकडेच महाराज म्हणून पैसा मागतो, ही त्याच्यासारखी दुसरी माया नाही आहे. हे सर्व मायेचा प्रकार आहे. देववारा असे अन्नपूर्णा, आणि गृही अन्नाची मिळेना, नामे सरस्वती सिकेना, शुभावळू. म्हणजे देवारात अन्नपूर्ण आहे आणि घरात खायला अन्न मिळत नसेल तर ते सर्व माया आहे, मिथ्या आहे. आणि जिचे घरी नाव सरस्वती आहे पण ती काय शिकत नाही आहे आणि हे सर्व गोक्यात थापते. ज्याचा मग प्रकाश आहे हा सूर्याशी नैसर्गिक जोडलेला आहे आणि अंधार त्याचा अभाव आहे. तसंच ईश्वरी माया निगडीत आहे. जशी अग्नीपासून उष्णता वेगळी करता येत नाही तसंच ईश्वर आणि माया हे अविभाज्य असतात. ते आपण विभक्त करू शकत नाही. उजेड आल्यावर अंधार जसा आपोआप नाहीसा होतो तसंच जेव्हा ईश्वर साक्षात्कार होतो तेव्हा ती माया नष्ट होते आणि जीव आणि ब्रह्म एकरूप होतात. तो खरा मुक्त मानला जातो. माया समोर सांगतात माया म्हणजे ईश्वराच्या शक्तीने निर्माण झालेला भ्रम आणि अज्ञानामुळे माया ही खरी भासते. आपण सर्व अज्ञानामध्ये अडकलेलो आहे आणि एकदा जर आत्मज्ञान प्राप्त झालं तर ती सर्व माया नाहीशी होते. म्हणून समोर सांगतात आपल्याला ब्रह्मज्ञान करायचं आहे. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतो तोच मुक्त होतो. आपण आत्मज्ञानामध्ये गुंतलेलो आहे, आपण अज्ञानामध्ये गुंतलेलो आहे. आपल्याला आत्मज्ञान केलं पाहिजे, ब्रह्मज्ञान केलं पाहिजे, तेव्हाच आपण या संसारातून मुक्त होऊ, माया नाहीशी होईल. शून्यास व्याघ्र नाम ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले, कुरूप पर्या ठेविले, सुंदरा ऐसे. म्हणजे शून्यास व्याघ्र नाव ठेवले म्हणजे कुत्र्याला, शून्य म्हणजे कुत्रा,
कुत्र्याला जर आपण वाघ नाव ठेवलं किंवा पुत्र असं इंद्र नाम पाचारलं, म्हणजे आपल्या मुलाला इंद्रदेवाचं नाव ठेवलं असेल, किंवा कुरूपाला सुंदरा म्हणून ओळखलं तर हे सर्व मिथ्या आहे, खोटं आहे. मूर्ख नामे सड कळला, रशबीर नामे कोकिळा, नाथरे डोळसेचा डोळा फुटला जैसा. म्हणजे एखाद्या मूर्खाला सकळ विद्या संपन्न म्हणावे. एखादा मूर्ख असेल, त्याला ज्ञान नसेल आणि आपण त्याला जर सकळ विद्या संपन्न गुणसंपन्न म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. जसा एखादीचा आवाज गाढवासारखा असेल आणि तिला आपण जर कोकिळाचा आवाज म्हणत असेल तर हे फुटलेल्या माणसाचे नशीब आहे, डोळस आहे. आणि डोळा फुटलेल्या माणसाला जे डोळस म्हणावे हे सर्व माया आहे, मिथ्या आहे. मागताची नाम तुळसी, चार्मिकेचे नाम कासी, बोलती अतिशूद्रनेसी, भागीरथ ऐसे. म्हणजे मांगिनीचे नाव तुळशी असावे आणि चांबानीचे नाव काशी असावे आणि अतिशूद्र स्त्रीला भागीरथी बनावे. म्हणजे हा सर्व मायाचा खेळ आहे, नावांचा खेळ आहे. आणि नावामध्ये सगळा दोष आहे. कोणी नाव सोडलं तर ते सुद्धा मायेचं रूप आहे. सावली आणि अंधकार एक होता ते तिचं विचार, उगेच दिसे भास मात्र तैसी माया. म्हणजे सावली आणि अंधार एकत्र झाल्यावर जशी दिसते जशी स्थिती होते आणि अंधुक प्रकाशामुळे तिचा भास नाहीसा होतो, तशी माया आहे. म्हणजे ओंकार आणि वैश्वानर अग्नी हे देवतेचं प्रतीक आहे. प्रतीक असलं तरी ही सुद्धा मायाचाच भाग आहे. आणि नावाशी देव समान मानणे हे सुद्धा माया आहे. श्रवण बोटे संधी करतळ, रवी रश्मे दिसती इंगळ, रम्य अरक्त कळळ तैसी माया. म्हणजे आपले कान, बोटे, सांधे, तळहाते हे सूर्यप्रकाशात इंगळासारखे म्हणजे लाल लाल दिसतात, रम्य दिसतात, पण ती माया भास्मय जाणावी. म्हणजे परब्रह्म समजणे एवढी जर कोणी अविद्या आणि दुर्गुण यांच्याशी जर काय बोलतात त्याला जडलं तर त्याला परब्रह्माऐवजी केवळ देह जीवत दिसतो. ही देखील सर्व माया आहे, मिथ्या आहे. भगवे वस्त्र देखता मनाला, वाटे आग्नाची तयाला, विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. म्हणजे भगवं वस्त्र पाहिल्यावर मनाला आग लागल्यासारखं वाटतं, तसं विचार कोणा प्रत्यय येतो, ही सुद्धा माया आहे. आणि मायेच्या प्रभावाने कोणी जपमाळा पाहतो आणि वाटतो हे अपार साधन आहे. म्हणून शरीर, वाणी, मन याने तो झडकला जातो आणि हे देखील मायेचं काम आहे. जळी चरणांगुळे, जळी चरणा करांगुळे, आकुड लांबे जिर कोळे, विपरीत काने दिसती जळे तैसी माया. म्हणजे पाण्यात हात पाय टाकून ठेवलं की बोट कशी अडकलेली दिसतात, आखूड दिसतात, लांब बारीक दिसतात आणि पाण्यामुळे ती विपरीत वाकडी तिकडे दिसतात, हे सुद्धा माया आहे. भोवंडीने पृथ्वी कळथली, कामिनीने पिवळी झाली, सन्यपातस्थ अनुभवली तैसी माया. म्हणजे भोवळ येणाऱ्या माणसाला पृथ्वी कलंडलेली दिसते आणि कावळीने ती म्हणजे कावेरी झालेली असेल तशी ती पिवळी दिसते आणि सन्निपत झालेल्या माणसाला ती वेगळीच अनुभवायला येते, तशी माया आहे. माया म्हणजे मूर्खपणा आहे. ज्ञान आणि प्रजेने आत्मज्ञान याचा नाश होतो. हे जसं आपण बघू तशी आपल्याला दिसते,
आपण जसा विचार करतो तशी ती आपल्याला दिसते, पण ज्याला हे कळत नाही तो अज्ञानी आहे आणि तो मायाचा बळी होतो. कोणी एक पदार्थ विकार उगेच दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. म्हणजे जेव्हा मायेचा अभाव येतो तेव्हा स्वानुभव आत्मज्ञानाचा थेट अनुभव दृढ होतो आणि जो हा साक्षीभाव प्राप्त होतो तोच खरा मुक्त होतो. समज सांगतात कोणी एक पदार्थ विकार म्हणजे एखाद्या पदार्थ विकारामुळे उगीच तो वेगळा भासतो. असते एक आणि दिसते एक, ही माया आहे. म्हणून समोर सांगतात माया म्हणजे जगाचा भ्रम आहे. आणि नाव रूप मंत्र जप साधना हे सर्व मायेचे खेळ आहेत. म्हणून आपल्या अज्ञानामुळे बाहेर पडायचं आहे, अज्ञानातून बाहेर पडायचं आहे. अज्ञानामुळे जीव स्वतःला देह मानतो, पण हे मायेचे लक्षण आहे. त्याला आत्मज्ञानच पाहिजे, ब्रह्मज्ञानच पाहिजे. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आलं की माया नाहीशी होते आणि साक्षीभाव ठेवतो आणि ते स्वानुभवातून तोच मुक्त होतो. कोणी एक पदार्थ विकार उगची दिसे भास भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे माया निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.